नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चवळीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही डोळ्यांसाठी अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे आणि उपयोगी आहे। डोळे आणि छान राहतात। आता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारच्या भाज्या मुलांना देणं अतिशय आवश्यक आहे। बघा, मी कढईतनं 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर 1 चम्मच आता जिरे टाकायचे आहे। जिरे छान तडतडू द्यायचे। बघा, जिरे छान तडतडले आहे। त्यानंतर ना या भाजीमध्ये ना लसूण टाकायचाच। लसणाने खूप छान भाजी तयार होते ही आणि चविष्ट अशी लागते। आता लसूण ना आपल्याला खरपूस लाल रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। या भाजीला ना कांदे जास्त वापरायचे। मी 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि धुवून घेतलेले आहे। बघा, या भाजीत कांदे जास्त वापरल्याने भाजी ही खूप छान तयार होते। आता आपल्याला ना हे कांदे यातनं तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। लालसर रंग येईपर्यंत शिजवून घेऊया। आता आपण थोडे कांदे शिजल्यानंतर यात नाही का आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे, म्हणजे कांद्यांसोबत मिरच्या पण शिजून जातात। आणि परतवून घ्यायचं आहे। लालसर रंग येईपर्यंत शिजवायचं। तेलामध्ये हे परतल्यानंतर भाजीची चवी एकदम भन्नाट छान तयार होते। या पद्धतीने तुम्ही करून बघाल। आता बघा, अजून मी याला परतवून घेते। बघा, लालसर कलर आलेला आहे। या वेळेला आता आपल्याला यातनं हळद टाकायची आहे। अर्धा चम्मच हळद घातलेली आहे मी। आणि आता हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता मी 2 टमाटर छोटे होते ते चिरून घेतलेले आहे, ते टाकायचे। टमाटर या भाजीत अवश्य टाका। काही जण कसे टमाटर टाकत नाही, पण टमाटर टाकून एकदा तरी तुम्ही करून बघा। खूपच छान भाजी तयार होते ही। आता आपल्याला टमाटर मऊ येण्यासाठी आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकायचं म्हणजे टमाटर लवकर मऊ येतात। आणि मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे। बघा, आता मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे। मी ही चवळीची भाजी घेतलेली आहे। ही तोडून घेतली, त्यानंतर हिला मी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी चिरून घेतलेली आहे। बघा, बारीक चिरलेली आहे। आता ही आपल्याला यातनं पूर्ण टाकून घ्यायची आहे कढईमध्ये आणि छान याला ढवळून घ्यायचं आहे। ही जरी आता जास्त वाटत असली तरी चिमून कमी होते। या पद्धतीने मिक्स करायचं आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा। खूपच छान भाजी तयार होते। मुलांना ही कशी टिफिनवर वगैरे द्यायला अगदी सोयीची आहे। या पद्धतीने पूर्ण भाजी मी मिक्स करून घेते। आणि हिवाळ्यातनं अवश्य तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजे आणि छान भरपूर प्रमाणात येतात बाजारामध्ये। आता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकून हे आपल्याला 4-5 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे। बघा, भाजी आपली शिजलेली आहे। छान ढवळून घ्यायची। अधूनमधून थोडं हिला असं ढवळत राहायचं, नाहीतर ही कशी
बुडाला लागू शकते. यातलं ना पाणी पूर्ण सुकलं पाहिजे, तोपर्यंत शिजवायची आहे. बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा छान आपली चमचमीत अशी स्वादिष्ट भाजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. पुन्हा भेटू. धन्यवाद.